नमस्कार. इयत्ता 9वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 मराठी माध्यम प्रकरण 9 पर्यावरणीय व्यवस्थापन. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागील तासाला हवामान म्हणजे काय, हवामानाचे घटक कोणते, हवामानातील बदल, त्याचबरोबर हवामानशास्त्र याविषयी माहिती अभ्यासली होती. आपण भारतीय हवामान खाते कोठे आहे याविषयी, तसेच मान्सून प्रारूप व हवामानाचा अंदाज याविषयी सुद्धा माहिती बघितली होती. चला तर मग आज आपण घनकचरा व्यवस्थापन काळाची गरज याविषयी माहिती अभ्यासूया. तर यामध्ये आपल्याला सांगा पाहू मध्ये प्रश्न पहिला विचारलेला आहे, प्रदूषण म्हणजे काय. तर सगळ्यांना प्रदूषण माहीतच आहे. मानवी कृत्यामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जेव्हा पर्यावरण जे आहे आपलं दूषित होतं त्या प्रक्रियेला आपण प्रदूषण असं म्हणतो. तर दुसरा प्रश्न विचारलेला आहे, आपल्या सभोवतालचा परिसर कोणकोणत्या प्रकारे प्रदूषित होतो. म्हणजे आपल्या आसपास तुम्ही बघू शकता, घराशेजारी किंवा शाळेच्या शेजारी, दवाखाना वगैरे असेल अशा ठिकाणी परिसर आपला कसा प्रदूषित होतो. तर आपल्या सभोवतालची हवा, पाणी किंवा जमीन हे सारं कसं आहे वेगवेगळ्या कारणांनी प्रदूषित होत असतं. तर हवेमध्ये विषारी वायू असतात, त्याचबरोबर पाण्यात किंवा जमिनीवर अनेक विषारी रसायनं वगैरे मिसळली जातात. त्याच्यामुळे आपला जो परिसर आहे तर त्या ठिकाणी प्रदूषित होत असतो. तर इथं आपल्याला करून पाहायला सांगितलेलं आहे. तर तुमच्या वर्गातील कचऱ्याच्या डब्यात जमा झालेल्या कचऱ्याचे निरीक्षण करून त्यात कोणकोणते पदार्थ आहेत याची यादी करा व कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट कशी करता येईल याबाबत शिक्षकांशी चर्चा करा. तुम्ही शाळेमध्ये असताना आपल्या वर्गामध्ये प्रत्येकाच्या कचरा पेटी ठेवलेली आहे. तर कचरा पेटीचं मामा काय करतात, त्याची विल्हेवाट कशी लावतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. किंवा आपल्या घरचा कचरा असेल तर त्याची कशी विल्हेवाट केली जाते याची सुद्धा आपल्याला चर्चा किंवा विचार करायला सांगितलेला आहे. तर सर्वांना माहिती असेल आपण आपल्या घरचा जो कचरा आहे तर त्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावतो. ओके, आता आपण निरीक्षणवर चर्चा करा या ठिकाणी बघूयात. तर इथं आपल्याला 2 पिक्चर्स दिलेले आहेत बघा, 2 छायाचित्र दिलेली आहेत. त्यातला पहिला आहे अ आणि दुसरा ब. याच्यामध्ये मुख्य फरक कोणता दर्शवतो. तर पहिला अ जे छायाचित्र आहे त्याच्यामध्ये खूप सारा कचरा आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये तिथला परिसर जो आहे तो स्वच्छ केलेला आहे. असे 2 आपल्याला फरक दिसत आहेत. तर मानवाच्या रोजच्या विविध कृतीतून अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांना घनकचरा असे म्हणतात. जर आपण योग्य पद्धतीने या कचऱ्याची विल्हेवाट लावली तर हेच टाकाऊ पदार्थ आपल्याला ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत होऊ शकतात. म्हणजेच काहीतरी आता पहिल्या आकृतीमध्ये जो आपल्याला कचरा दिसत आहे तर कचरा ओला किंवा सुका हे बघून आपण काय करतो, वेगवेगळ्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लावतो. काही गोष्टी त्याच्यामध्ये पुनर्वापर सुद्धा करता येऊ शकतात, जसे की प्लास्टिक वगैरे जर असेल तर त्याचा आपण पुनर्वापर करू शकतो. ओके, आता आपल्याला बघा पुढं काय सांगितलेलं आहे. सध्या संपूर्ण जगासमोर घनकचरा ही एक मोठी समस्या निर्माण झालेली असून यामुळे पाणी व जमीन दोन्ही प्रदूषित होत आहेत. घनकचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याच्या समस्या या दृष्टीने मोठी गंभीर बाब आहे. त्यामुळे हवा, पाणी व जमीन प्रदूषण होऊन निसर्ग तसेच मानवी अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. म्हणजे कचऱ्याचं प्रमाण एवढं वाढलं आहे की त्याच्यामुळे पाण्यामध्ये किंवा जमिनीमध्ये म्हणूयात प्रदूषण जास्त वाढलेलं आहे आणि त्यामुळे ते पाणी आपल्याला पिण्यास अयोग्य झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला धोका निर्माण. तर या ठिकाणी आपल्याला माहीत आहे का तुम्हाला, हा सुद्धा आपल्याला स्वयं अध्ययनासाठी भाग आहे. आता आपण निरीक्षण करा व यादी करा याविषयी माहिती बघूया. तुम्ही जेथे राहता त्या इमारतीचं किंवा त्या परिसराचं सर्वेक्षण करायला सांगितलेलं आहे आणि नष्ट होणारा कचरा आणि नष्ट न होणारा कचरा यांचं वर्गीकरण करायला सांगितलेलं आहे. साधारणपणे 1 आठवड्यात किती प्रमाणात घनकचरा साठतो, यासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत हे सुद्धा आपल्याला यादी करायला सांगितलेलं आहे. आता आपल्याला सांगा पाहू बघा, पुढे प्रश्न दिलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला, घनकचरा म्हणजे नेमकं काय. तर घनकचरा म्हणजे काय, तर आपण बघितले की नको असलेला
घन स्वरूपातील टाकाऊ पदार्थ म्हणजेच काय तर घनकचरा होय. आपल्याला त्याची आवश्यकता वाटली तर आपण नाही किंवा ती आपण फेकून देतो म्हणजेच आपला काय घनकचरा. मग आता ह्या घनकचऱ्यात कशा कशाचा समावेश होतो तर बघा, घरगुती कचरा असेल, काही औद्योगिक कचरा असेल किंवा कारखान्यातून येणारा बाहेरचं म्हणजे घनकचरा असेल किंवा दवाखान्यामधला वैद्यकीय कचरा असेल किंवा ई वेस्ट असेल किंवा प्लास्टिक असे सगळे जे आहेत तर ते त्याच्यामध्ये समावेश होतो. तर बघा, दैनंदिन जीवनात आपण अनेक पदार्थांचा वस्तूंचा वापर करत असतो. आपल्या वापरात आलेल्या या पदार्थांचे वस्तूंचे स्वरूप कसं वेगवेगळं असतं. म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपण अनेक पदार्थ आणि वस्तूंचा वापर करत असतो. मग त्यातील काही पदार्थ आपले टाकाऊ असतात तर काही पुनर्वापरसुद्धा करण्यायोग्य असतात. परंतु त्याचा योग्य विनिमय केला नाही गेला तर त्याचे विपरीत परिणाम पर्यावरणावर किंवा मानवावर होऊ शकतात. ओके, आता आपल्याला इथं पुढच्या पानावरती आपल्याला एक चार्ट दिलेला आहे. वाचा आणि निरीक्षण करा, चर्चा करा सांगितलेला आहे. तर हा सुद्धा तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी भाग आहे. तर आता आपण पुढे येऊया. पुढे आपल्याला इथं सांगितलेलं आहे विघटनशील कचरा. म्हणजे आता या प्रकारच्या कचऱ्याचे विघटन कशामार्फत होतं? सूक्ष्मजीवांमार्फत होत असतं. इथं आपल्याला सांगितलेलं आहे विघटन म्हणजे कचऱ्याचं विघटन सूक्ष्मजीवांमार्फत सहज होते. यामध्ये कोणत्या प्रकारचा कचरा येतो तर बघा, स्वयंपाकघरातील कचरा आहे. याच्यामध्ये खराब अन्न, फळे, भाज्या, माती किंवा राख, शेण, झाडांचे भाग इत्यादी घटकांचा याच्यामध्ये समावेश होतो. म्हणजे यांचं विघटन सूक्ष्मजीवांमार्फत केलं जातं. मग हा कचरा जो आहे मुख्यत्वे सेंद्रिय प्रकारचा आहे. यालाच आपण घनकचरा असे सुद्धा म्हणतो. याचे काळजीपूर्वक विघटन केले तर आपल्याला त्यातून उत्तम प्रकारचं खत किंवा इंधन मिळतं. अनेक शहरात अशा प्रकारचे जैव इंधन निर्मितीचे प्रकल्प सुरू आहेत किंवा करण्यात आलेले आहेत. ओके, विघटनशील कचरा कशामार्फत बघा होतं विघटन तर सूक्ष्मजीवांमार्फत. आणि याच्यामध्ये कोणता कचऱ्याचा समावेश होतो तर बघा, स्वयंपाकघरातील खराब अन्न, फळे, भाज्या, माती, शेण, राख अशांचा समावेश होतो. आता आपल्याला त्याच्या विरुद्ध अविघटनशील कचरा बघायचा आहे. मग आता या प्रकारच्या कचऱ्याचे सहजरित्या विघटन होत नाही. मग कारण याच्या विघटनासाठी खूप मोठा कालावधी लागतो किंवा शिवाय विविध तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर करावा लागतो विघटन होण्यासाठी. यामध्ये प्लास्टिक असेल, धातू यासारख्या इतर पदार्थांचा समावेश होतो. अशा प्रकारच्या कचऱ्याला सुका कचरा असं म्हणतात. आता या ठिकाणी आपल्याला जरा डोके चालवा. याच्यामध्ये प्रश्न पहिला विचारलाय, अविघटनशील घनकचऱ्याचे पुनर्चक्रीकरण करणे का योग्य किंवा का आवश्यक ठरते. तर आता आपण अविघटनशील कचरा बघितलेला आहे. तर त्याच्यामध्ये बघा, अविघटनशील कचऱ्यामध्ये अनेक मूलद्रव्ये किंवा संयुगे निसर्गात आपोआप परत जात नाहीत. मग या पदार्थांचे नैसर्गिक विघटन होऊ न शकल्यामुळे हे पदार्थ काय करतात, तसे साचत राहतात. यामुळे त्यांचं पुनर्चक्रीकरण आवश्यक आहे. जसं की मौल्यवान धातू वगैरे ते आपल्याला पुन्हा मिळवता येतात. त्यामुळे पुनर्चक्रीकरण केलं तर नैसर्गिकच आपलं जे आहे त्याचा ऱ्हास होत नाही. त्यामुळं अविघटनशील कचऱ्याचं पुनर्चक्रीकरण करणं आवश्यक आहे. तर दुसरं काय विचारलंय, सुक्या घनकचऱ्यामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होतो. आता सुक्या जो कचरा आहे तर त्याच्यामध्ये बघा, घरगुती आपलं जर उदाहरण द्यायचं झालं तर त्याच्यामध्ये काचा किंवा कागद, प्लास्टिक किंवा एखाद्या आवरणे, कशाचं कवर असतील किंवा टोपणं वगैरे किंवा रिकाम्या बाटल्या, कॅन वगैरे किंवा बॅटरी वगैरे, बॅटरीच्या सेल संपलेल्या असतील, खेळणी वगैरे, मोडकी बॉक्स असतील, इलेक्ट्रॉनिक काही सामान असेल, अशा पदार्थांचा सुक्या घनकचऱ्यामध्ये समावेश होतो. हा घरगुती स्रोतातून झाला. आणि कारखान्यातून जर सांगायचं म्हणलं तर कारखान्यातून सुका घनकचरा म्हणजे काही राख वगैरे किंवा काही रंग वगैरे जे असतात तर त्यांचा समावेश याच्यामध्ये होतो.
आता या ठिकाणी आपल्याला परिसरातील विविध टाकाऊ पदार्थ म्हणजे कचरा वस्तूंची यादी करायला सांगितलेली आहे आणि खालीलप्रमाणे तक्ता तयार करायला सांगितलेला आहे. तर या ठिकाणी बघा एक वस्तू दिली तुम्हाला प्लास्टिकची बाटली. तिचा विघटनशील पदार्थ आहे का तर ती नाही. अविघटनशील आहे का तर आहे. का आहे तर प्लास्टिकच्या बॉटलचं विघटन व्हायला खूप दिवस कालावधी लागतो म्हणून ती अविघटनशील पदार्थ आहे. पुनर्निर्मिती करता येते का तर हो शक्य आहे पुनर्निर्मिती. पुनर्वापर सुद्धा शक्य आहे. विषारी आहे का तर आहे. अशी तुम्ही तुमच्या परिसरातील टाकाऊ पदार्थ घेऊन विघटनशील आहेत का अविघटनशील आहेत त्याला पुनर्वापर करता येतोय का पुनर्निर्मिती करता येते का विषारी आहेत का हे तुम्ही करू शकता. आता या ठिकाणी पुढे आपल्याला सांगितले माहिती मिळवा. सध्या सर्वत्र मोबाईल फोन हे इलेक्ट्रॉनिक उपकरण फार लोकप्रिय आहे जे की आता आपण वापरतोय. तुमच्या घराजवळील मोबाईलच्या दुकानात बिघडलेल्या व टाकाऊ मोबाईलची विल्हेवाट ते कशा प्रकारे लावतात याची तुम्ही माहिती दुकानदाराकडून घ्यायची आहे. ओके. आता या पुढे आपल्याला बघायचे जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची हा जो भाग आहे तो सुद्धा स्वयं अध्ययनासाठी तुम्हाला आहे. आता पुढे आपण बघूया घनकचऱ्याचे दुष्परिणाम काय होतात. तर याच्यामध्ये सांगितलं घनकचऱ्याचे दुष्परिणाम. पहिला आहे सजीवांच्या विविधतेवरती परिणाम होतो. तर घनकचऱ्यामुळे काय होतं जिथे ज्या ठिकाणी आपण घनकचरा टाकणार आहे त्या ठिकाणी जे सजीव आहेत तर त्यांचं आरोग्य धोक्यात येतं. त्याच ठिकाणी एका ठिकाणी घनकचरा जास्त साठल्यामुळे तिथं दुर्गंधी सुद्धा पसरते. दुर्गंधी पसरल्यामुळे विषारी वायूंची निर्मिती होते आणि तिथलं जे नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास होतो म्हणजे तिथला जो परिसर आहे तो घनकचऱ्यामुळे त्याचं अस्तित्व तिथलं नष्ट होतं. तसेच हवा प्रदूषण सुद्धा होतं कारण कचऱ्यातून जी दुर्गंधी येते किंवा वायू जी तयार झाले त्याच्यामुळे हवा प्रदूषण सुद्धा होतं. आणि जर आपण हा कचरा जर पाण्यामध्ये वगैरे जर टाकला तर तिथलं पाणी सुद्धा खराब होतं म्हणजेच काय तर जलप्रदूषण होतं. त्याचबरोबर आपण जमिनीवरती जर तो घनकचरा टाकला असेल तर तिथले माती जी आहे तर त्याचं मातीचा जो pH आहे तर तो अनबॅलन्स होतो. त्याचबरोबर हा जो घनकचरा आहे तर जो जास्त प्रमाणात दुर्गंधी वगैरे पसरल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असते. ओके. आता पुढे आपल्याला बघायचं आहे घनकचरा व्यवस्थापनाची आवश्यकता काय आहे. तर पहिले दिले आपल्याला पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी व परिसर स्वच्छतेसाठी घनकचरा व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. तर दुसरं काय सांगितलं बघा ऊर्जा निर्मिती तसेच खत निर्मिती व त्यातून रोजगार निर्मिती किंवा कामाच्या संधी उपलब्ध करण्यासाठी सुद्धा घनकचरा व्यवस्थापन करायला पाहिजे. आता घनकचरा प्रक्रियेद्वारे नैसर्गिक संसाधनावरील ताण कमी करता येतो. तसेच आरोग्य संरक्षण असेल किंवा जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी घनकचऱ्याचं व्यवस्थापन करणं अत्यंत आवश्यक आहे. आता शहरी व औद्योगिक क्षेत्रातून निर्माण होणारा घनकचरा त्यापासून निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी व पर्यावरण स्वच्छ राहण्यासाठी घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे ही आजची काळाची गरज आहे. त्यासाठी उत्पादन प्रक्रिया जास्त कार्यक्षम बनवून कचरा कमी कसा करता येईल हे सुद्धा पाहणं गरजेचं असतं. तसेच पुनर्वापर कचरा निर्मिती करणं किंवा त्या कचऱ्यांपासून पुन्हा वस्तू बनवता किंवा तयार करता येतात का हे बघणं अशा गोष्टींचा अवलंब जर केला तर आपण घनकचऱ्याचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला सांगितले कचऱ्याचे विभाजन आणि वर्गीकरण. तर विभाजन आणि वर्गीकरण बघा शास्त्रीय व पर्यावरण स्नेही कचरा व्यवस्थापन. तर या ठिकाणी आपण जर ओला कचरा जर असेल तर त्याचा सेंद्रिय खत करू शकतो किंवा कंपोस्ट खत म्हणून सुद्धा त्याचा वापर करू शकतो. तसेच सुरक्षित भूमी भरणाची स्थळे. तर ज्या ठिकाणी आपला कचरा जो आहे घनकचरा टाकलेला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपण भूमिभरण म्हणजेच तिथलं लेवलिंग वगैरे माती वगैरे सगळं व्यवस्थित करू शकतो. तसेच आपण घनकचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती सुद्धा करू शकतो. तुम्ही पाहिलं असेल गांडूळ खत आपण व्हिजिट द्यायला गेलो होतो तेव्हा. त्याचबरोबर आपल्याला औद्योगिक घनकचरा व्यवस्थापन हे सुद्धा करता येतं. आता जैववैद्यकीय कचरा आणि व्यवस्थापन म्हणजे भट्टीद्वारे उच्च तापमानास कचऱ्याचे ज्वलन करता येते. सगळीकडे बऱ्याचशा प्रमाणात हे कचरा ज्वलन करण्याचं काम केलं जातं. पायरोलिसिस म्हणजे उच्च तापमानास कचऱ्याचे ज्वलन करून ऊर्जा निर्मिती करता येते. फॉर एक्झाम्पल काय सांगितले तर बायोगॅस किंवा जैववायूपासून विद्युत ऊर्जा निर्मिती प्रकल्प सुद्धा करता येतात.
आता पुढे आपण पाहूया. तर या ठिकाणी आपल्याला घनकचरा व्यवस्थापनाची तत्वे दिलेली आहेत. तर त्यातलं पहिलं तत्व आपण अभ्यासूया. तर पहिलं तत्व काय सांगितलेलं आहे? पुनर्वापर. ओके, पुनर्वापर म्हणजे रियूज. वापराच्या वस्तू टाकाऊ झाल्यावरही इतर ठिकाणी योग्य कामासाठी वापरल्या जातात. म्हणजे अशा गोष्टी की ज्याचा पुनर्वापर आपण करता येऊ शकतो. जसे की प्लास्टिकच्या बॉटल वगैरे जर असतील तर त्याचा आपण पुनर्वापर सुद्धा करू शकतो. नंतर दुसरं आहे वापर नाकारणे, रिफ्यूज. म्हणजे प्लास्टिक व थर्मोकॉल यासारखे अविघटनशील पदार्थांपासून बनवलेल्या वस्तूंचा वापर नाकारणे किंवा कमीत कमी वापर करणे. तिसरं आहे रिसायकल म्हणजे चक्रीकरण. म्हणजे या बघा, टाकाऊ पदार्थावर पुनर्चक्रीकरण प्रक्रिया करून त्यापासून आपण उपयुक्त पदार्थ तयार करता येतात. उदाहरण बघा, कागद तयार करणे किंवा काच यांचं पुनर्चक्रीकरण करता येतं. म्हणजे त्यापासून नवीन वस्तू तयार करता येतात. आता पुढे आपल्याला दिलेला आहे बघा पुनर्विचार म्हणजे रिथिंक. म्हणजे दैनंदिन जीवनात कृती किंवा त्याचे परिणाम याचा पुन्हा नव्याने विचार करणं आवश्यक आहे. आता पुढे दिलेला आहे बघा वापर कमी करणे, रेड्यूस. म्हणजे साधन संपत्ती वाया जाईल म्हणून अशा वस्तूंचा वापर आपण कमी करणं आवश्यक आहे. जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करणे, अनेक जणांमध्ये मिळून एकच वस्तू वापर करणे, वापरा व फेका म्हणजे यूज अँड थ्रोच्या अशा ज्या गोष्टी आहेत तर या स्वरूपाच्या वस्तूंचा वापर टाळणे. जसं की आपण यूज अँड थ्रोचे पेन वगैरे वापरतो तर ते जरा कमी वापर केला पाहिजे जेणेकरून आपलं घनकचऱ्याचं प्रमाण जे कमी होईल. नंतर पुढे सांगितले बघा संशोधन, रिसर्च. म्हणजे तात्पुरत्या वापराबाहेर असलेले टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरता कसे येतील याविषयी संशोधन करणं अत्यंत आवश्यक आहे. नंतर पुढं संशोधन केल्यानंतर बघा नियम आणि जनजागृती, रेग्युलेट्स अँड पब्लिक अवेअरनेस. म्हणजे कचरा व्यवस्थापनाबाबतचे कायदे काय, नियम काय आहेत हे स्वतः पाळणे आणि इतरांना सुद्धा पाळण्यास प्रवृत्त करणं अत्यंत आवश्यक आहे. ओके, आता इथं पुढे बघायचं आपल्याला विचार करायला सांगितलेला आहे. खाली काही कृती दिल्या आहेत त्या आपण प्रत्यक्ष करतो का आणि त्या केलेल्या घनकचरा व्यवस्थापनामध्ये आपली काय मदत होईल. तर इथे सांगितले घनकचरा व्यवस्थापनात 3R मंत्राचा वापर करणं गरजेचं आहे. तर त्यातला पहिला R आहे बघा रेड्यूस म्हणजे कचरा कमी करणे, रियूज म्हणजे कचऱ्याचा पुनर्वापर करणे आणि रिसायकल म्हणजे कचऱ्याचं पुनर्चक्रीकरण करणे. ओके, आता दुसरं बघा चॉकलेट, बिस्किटे, आईस्क्रीम किंवा थंड पदार्थाचे प्लास्टिक आवरण रस्ता किंवा मोकळ्या जागेत न टाकता ते योग्य डब्यात टाकणे आवश्यक आहे. थर्ड बघा प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळणे व पर्याय म्हणून कापडी पिशवी वापर करू शकतो किंवा घरगुती जुन्या साड्या, बेडशीट, पडदे यापासून पिशव्यांचा वापर करणं गरजेचं आहे. बघा कागदाच्या दोन्ही बाजूवर लिहिणं किंवा ग्रीटिंग कार्ड्स, गिफ्ट पेपरचा पुनर्वापर करता येऊ शकतो आपल्याला. टिश्यू पेपरचा वापर कमी करून स्वतःला पण तुम्ही हातरुमाल वापरू शकता. शिसेयुक्त बॅटरीऐवजी रिचार्जेबल बॅटरी वापरणं आवश्यक आहे. नंतर घनकचरा व्यवस्थापनात स्वतः, कुटुंब व समाज यांना प्रोत्साहित करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रबोधन करणं याविषयी किंवा विविध कार्यक्रम राबवणं आवश्यक आहे. आठवा सांगितलं यूज अँड थ्रो, वापरा आणि फेका. अशा प्रकारच्या वस्तू, पेन किंवा शीतपेयाच्या कॅन्स किंवा टेट्रा पॅक्स खरेदी करणं टाळणं आवश्यक आहे. आता घनकचऱ्यापासून विद्युत निर्माण करण्याचे प्रमाण अमेरिकेत सर्वात जास्त आहे. जपानमध्ये केळीच्या सालपटापासून कापडाचे धागे आणि कागद तसेच इतर उपयोगी वस्तू तयार करण्याचे प्रकल्प विकसित केले आहेत. आपल्या परिसरात असा प्रकल्प कुठे आढळून येतात हे बघायचं आहे आणि माहिती मिळवायला सांगितली. बघा तुमच्या गावात किंवा शहरात कचरा व्यवस्थापनाच्या कोणकोणत्या प्रक्रिया राबवल्या जातात हे तुम्हाला सांगायचं आहे किंवा तुम्ही त्याचा शोध घ्यायचा आहे. तर आता पुढच्या पानावरती येऊयात आपण. कचरा विघटनासाठी लागणारा कालावधी हे आपल्याला बघायचं आहे. तर हा सुद्धा भाग आपल्याला यावर्षी तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी आहे. आता पुढे बघूया आपल्या सभोवताली साठणारा घनकचरा विघटनासाठी लागणारा कालावधी जास्त असेल तर त्याचा गंभीर परिणाम पर्यावरणावरती होऊ शकतो.
आता आपल्याला इथं काय सांगितलं बघा, खालील चित्र 9.5 9.6 आहे बरं का इथं. कचरा पद्धतीमध्ये हे प्रकार दर्शवले आहेत. तर बघा, अ मध्ये कचरा पद्धती दाखवलेल्या आहेत. अ मध्ये बघा ओला कचरा आणि सुका कचरा दाखवलेला आहे. आणि यामध्ये बघा कचऱ्याच्या प्रकारानुसार, ब मध्ये सांगितलंय प्रकारानुसार डब्यांचा वापर केलेला आहे. म्हणजे पेपर वेगळे, ग्लास वेगळे, प्लास्टिक वेगळे आणि मेटल्स धातू वेगळे दिलेले आहेत. म्हणजे आपल्या घरात देखील या पद्धतीचा आपण वापर करून पर्यावरण स्नेही व्यवस्थापन कसे करता येईल याचा विचार करू शकतो. ओके, आता इतिहासात डोकवताना हा सुद्धा भाग तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी आहे. तर उर्वरित भाग आपण पुढील तासाला पाहूया. धन्यवाद.